नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, काल जे आहे DMR अंतर्गत जे आहे तब्बल 1107 पदांसाठीची सरळ सेवा पदभरती जाहिरात जी आहे की प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये तांत्रिकी पदे भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे। तर बरेच विद्यार्थी जे की लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदाकरता अर्ज करणार आहेत, त्यांचे अनेक सारे रिक्वेस्ट आहेत की सर जी PYQ क्वेश्चन्स पेपर आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन या दोन्हीसाठी जो 2023 साली DMR ने घेतलेला आणि DMR त्यावेळेस देखील TCSनेच परीक्षा घेतली होती आणि यावेळेस देखील DMRची परीक्षा ही TCSच घेणार आहे। त्यामुळे दोन्हीचाही अभ्यासक्रम हा साम्य दर्शवणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल अजून तरी आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि आय थिंक हा संपूर्ण जो आहे सिलेबस या परीक्षेला देखील असणारा आहे। तर 2023 झाली जी काही लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंटचा जो क्वेश्चन पेपर झाला होता तो आपल्याकडे अवेलेबल आहे डायरेक्टली त्याची आन्सर की, कारण का TCS जे एक्झाम झाल्यानंतर 8 दिवसामध्ये आपल्याला जी की फर्स्ट आन्सर की आपल्याला उपलब्ध करून देत असते। तर फर्स्ट आन्सर कीच आपल्याकडे जी की उपलब्ध आहे, त्यावेळेस नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न या परीक्षेला विचारण्यात आलेले होते आणि काय क्वेश्चनचा डिफिकल्टी लेवल होता हे संपूर्ण काय आजच्या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला DMRची ही 2025ची एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतं स्टडी मटेरियल वापरलं पाहिजे जे की या एक्झामसाठी परफेक्ट असणार असेल, जे की तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये ही एक्झाम क्रॅक करू शकाल। तर संपूर्ण काय माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर पाहू आपण आजच्या या DMRचा जो काही PYQ पेपर आहे त्यावेळेस जो पेपर पॅटर्न होता त्यामध्ये जे आहे नॉन टेक्निकलचे एकूण जे आहे 60 क्वेश्चन होते जे की 120 गुणासाठी त्यावेळेस, आणि टेक्निकल जे आहे 40 प्रश्न होते जे की 80 गुणासाठी। आणि यावेळेस देखील सेम पेपर फॉर्मॅट आहे, ज्यामध्ये तुम्हाला ईच सेक्शन म्हणजे की मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, GK, मॅथ, रिझनिंगचे यावर आधारित तुम्हाला 15 प्रश्न येणारे आहेत आणि टेक्निकलचे तुम्हाला तब्बल 40 प्रश्न येणार आहेत। म्हणजे की तुम्ही लॅब असिस्टंट असो किंवा लॅब टेक्निशियन असो, तुम्हाला यावर तांत्रिकीचे 40 प्रश्न येणार आणि नॉन टेक्निकलचे 60 प्रश्न तुम्हाला येणार। असे मिळून जे आहे थोडक्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांची तुमची परीक्षा जी की होणारी आहे, जी की 2023 साली देखील सेम पेपर फॉर्मॅट होता, सेम अभ्यासक्रम होता आणि जे काही एक्झाम्स घेणारी कंपनी देखील सेमच होती। त्यामुळे तुम्हाला PYQच्या आधारावर एक चांगल्या पद्धतीने सुरुवात करता येईल, कारण का PYQ या परीक्षेचा अतिशय बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट जे की असणारा आहे। तर आता सुरुवातीचा जो सेक्शन आपण पाहणार आहोत जो की मराठी व्याकरणचा, तर मराठी व्याकरणामध्ये नेमकं कोणत्या प्रकारची प्रश्न विचारण्यात आलेली होती त्यावेळेस जे की आपण पाहू। तर यामधला क्वेश्चन नंबर 1 असा आहे जो की प्रश्न पहिला, आमचे आजोबा कर्णासारखे दानशूर होते, तर या वाक्यातील साधारण धर्म गुणधर्म दर्शवणारा शब्द कोणतं ते ओळखा। तर यापैकी जे की साधारण गुणधर्म दर्शवणारा शब्द ओळखायचा आहे, तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 3 दानशूर। तर दानशूर हा जो शब्द आहे जो की साधारण धर्म गुणधर्म दर्शवणारा शब्द आहे, ऑप्शन नंबर 3। तर तुम्ही फक्त प्रश्नांकडे फोकस करा की नेमकं मराठी व्याकरणामधला कोणत्या टॉपिकवर त्यांनी फोकस केलेला आहे आणि क्वेश्चनची डिफिकल्टी काय आहे यावर तुम्ही लक्ष द्या। त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन असा आहे या ठिकाणी, काळजी या शब्दाचा शब्दार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा। तर अचूक निवडा म्हणजे की जे की बरोबर आहे ते, जे की चूक नाही, अचूक निवडा असं म्हटलेलं आहे। तर काळजीचा जो की समानार्थी शब्द या ठिकाणी शब्दाचा शब्दार्थ पुढे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की चिंता। तर समानार्थी थोडक्यात शब्द म्हणू शकतो आपण, तर चिंता असं जे होणार असेल। प्रश्न क्रमांक 2चं 1 उत्तर। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील तिसरा, हातपाय गाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल की काय होणार असेल हातपाय गाळणे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की धीर सोडणे असं जे आहे या वाक्यप्रचाराचा अर्थ होणारा असेल। तर प्रश्न थोडक्यामध्ये खूप हार्ड लेवलचे देखील नसतात आणि खूप इझी पण असतात, एकदम मॉडरेट टाईपमध्ये प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले जात असतात। फक्त आपलं माइंड शांत ठेवून त्या ठिकाणी संपूर्ण कॉन्सन्ट्रेशनच्या साहाय्याने पेपर सोडवणं अतिशय महत्त्वपूर्ण असतं। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की प्रश्न 4 असा आहे, उतळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे होईल। कारण का ही जी म्हण आहे ती आतापर्यंतच्या भरपूर साऱ्या सरळ सेवा पदभरतीमध्ये विचारण्यात आलेली म्हण आहे, जी की रिपीटेड झालेली आहे खूप साऱ्या परीक्षांमध्ये। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो असं जे आहे थोडक्यामध्ये या म्हणीचा अर्थ होणारा असेल। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही DMR 2025 लॅब टेक्निशियन्स किंवा लॅब असिस्टंट पदासाठी तयारी करत असाल आणि तुम्हाला ही जी एक्झाम जर प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची असेल तर त्यासाठी आपण परफेक्ट स्टडी मटेरियल घेऊन आलो तुमच्यासाठी संपूर्ण काही क्रॅश कोर्स जे की लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या A to Z अभ्यासक्रमावर आधारित, ज्यामध्ये आपण तुम्हाला हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील त्यात इन्क्लूड करून देत आहोत। जर तुम्ही ते अजून घेतला नसेल किंवा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे,
त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप सर्व्हिसशी कनेक्ट व्हाल। त्या ठिकाणी जे आहे संपूर्ण काही तुम्हाला लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन तुम्हाला हवे त्या टेक्निकल पोस्टनुसार तुम्हाला संपूर्ण काही त्या ठिकाणी स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे। तर सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून असल्यामुळे ते लगेचच्या लगेच आणि क्विक पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं जाणार असेल, ज्याची की प्राइस सध्याची फक्त 500 रुपये आपण ठेवलेली आहे। येत्या काळामध्ये ती प्राइस वाढवली देखील जाऊ शकते। त्यामुळे ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे तर लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे। तर तुम्ही हा आपला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा संपूर्ण क्रॅश कोर्स घेतलात तर मार्केटमधलं तुम्हाला कोणतेही 1000, 1500, 1200 किंवा तुम्हाला कोणत्या महागड्या बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल। जर तुम्ही अजूनही घेतला नसाल तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण, जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। तर वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द म्हटलेला आहे, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की वसन असं जे आहे याचं उत्तर होणार असेल। तर परीक्षेमध्ये तुम्हाला सेम त्यांनी जो अभ्यासक्रमामध्ये टॉपिक इन्क्लूड केलेला आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार, समास यावरच तुम्हाला परफेक्ट प्रश्न विचारले जातात। त्याहून व्यतिरिक्त कोणताही प्रश्न तुम्हाला जे की आउट ऑफ सिलेबसचा येत नाही। फक्त क्वेश्चनचा डिफिकल्टी लेवल तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला एकदम स्मार्ट वेनं स्टडी करावं लागेल। जर तुम्हाला स्मार्ट वेनं स्टडीसाठी आपला जर तुम्ही क्रॅश कोर्स घेतला तर त्यामध्ये तुमचं संपूर्ण काही जो की टेन्शन फ्री एकदम स्टडी मटेरियल होऊन जाणार असेल। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुक्सची गरज पडणार नाही, ॲडिशनल किंवा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 6वा असा आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजावे टाळी या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे असेल तर काय होईल? तर आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे असं जे आहे या म्हणीचा थोडक्यात अर्थ होणार असेल। त्यानंतर आपला पुढील 7वा प्रश्न, नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? त्यांचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की कुसुमाग्रज असं जे आहे त्यांचं नाव आहे। नटसम्राट या नाटकाचे लेखक कुसुमाग्रज हे आहेत, यांच्याद्वारे हे लिखित जे की नाटक आहे। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की 8वा प्रश्न असा आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे जे की होणारा असेल, कोणत्या प्रमाणे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की आपले गुणगान झाकून ठेवावेत असं जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, जे काही TCS एक्झाम घेत असते ते त्यांची एक्झाम शिफ्ट वाईज असतात आणि एखाद्या शिफ्टमध्ये क्वेश्चन्स खूप इझी असतात, एखाद्या शिफ्टमध्ये मॉडरेट असतात, तर एखाद्या शिफ्टमध्ये क्वेश्चन्स खूप हार्ड असतात। त्यामुळे जे आहे प्रश्नांचा लेवल हा कधीही कसाही चेंज होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टाईपच्या प्रश्नांचा सराव असणं आवश्यक आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक टाईपचे क्वेश्चन आपण तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत ॲज पर पेपर फॉर्मॅटनुसार, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक टाईपच्या प्रश्नाला जे की उत्तर जे की अतिशय अचूक पद्धतीने परीक्षेमध्ये वेळ न घालवता निवडता येते। त्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजचा तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस ठेवा, त्यामुळे तुम्हाला 100% त्याचा लाभ जो आहे तो होणारा असेल। आणि तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आपण उपलब्ध करून दिली आहे। तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट जे की पुरवले जातात। त्यानंतर प्रश्न 9 आपला, तिथे वार, नक्षत्र, योग, करण यांची पुस्तिका या शब्दसंग्रहास खाली दिलेल्या पर्यायातून अचूक शब्द ओळखा। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की पंचांग। तर जे पंचांगचं पुस्तक असतं त्यामध्ये जे आहे तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे संपूर्ण काही यामध्ये नमूद असतं, म्हणून जे आहे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न, खाली दिलेल्या जोड्या मधून चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखा। तर चुकीची जोडी या ठिकाणी सांगायची आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की विनायक गोविंद करंदीकर, गोविंदाग्रज ही जी आहे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर असणार असेल। तर मराठीमध्ये तुम्हाला लेखक आणि जे महत्त्वपूर्ण पुस्तिका आहेत हा टॉपिक तेवढाच IMP आहे, कावर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात। त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, बाबांनी आत शांत बसावे या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की आक्रमक भावे असं जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, फुलराणी या कवितेचे कवी कोण आहेत ते खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं जे आहे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की समर असं होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, निरपेक्ष कामाबद्दल दिलेल्या सन्मानाचे धन या शब्दसंग्रहास खालील पर्यायातून अचूक शब्द ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की मानधन असं जे आहे संबोधलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की
निरुपाय होणे म्हणजेच की हात टेकणे असं जे आहे ते होणारं असेल. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल. तर हे जे संपूर्ण प्रश्न होते जे आता आपण पाहिलेले ते टॉप 50 क्वेश्चन्स होते जे की मराठी व्याकरणाच्या पेपर फॉर्मॅटमध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले. तर यानंतरचा जो भाग आहे तो थोडक्यामध्ये इंग्लिशचा भाग आहे, इंग्लिश लँग्वेजचा, जो की आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे संपूर्ण काही यामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आपण विथ एक्सप्लेनेशन प्रश्न पाहू व त्यासोबतच जो की आपला महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे की टेक्निकलचा आपण टेक्निकलचे क्वेश्चन देखील पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून महा एक्झाम पॉईंट येणारी प्रत्येक अपडेट तुमच्याकडे मिस नाही होणारी नसेल. आणि ज्यांना कोणाला संपूर्ण काही अभ्यासक्रम हा क्वेश्चन पेपर पाहिजे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनल करून लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंटचा क्रॅश कोर्स मिळवून घ्या, जो की टेक्निशियन आणि असिस्टंटसाठी दोन्हीचाही अभ्यासक्रम सविस्तर पद्धतीने त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि आपल्याकडे दोन्हीचाही जो अभ्यासक्रम आहे तो उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला मिळवायचा आहे लगेच त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.